ते खरं आहे जे, पण ह्या माणसाने आमच्याचा इतका छळ मांडला होता की दुसरा काही पर्यायच उरला नाही हो आमच्याकडे. मध्यमवर्गीय माणसं होत आम्ही, पिचून गेलो होतो. तुम्ही सांगा अजून काय काय करणार होतो आम्ही. एक खोटारडे अश्रू ढाळून काही उपयोग नाही. बंद कर रडारड तुझी. असा घाबरवायचा आम्हाला, म्हणाला की तुम्हाला तुमच्या राहत्या घरातून काढून रस्त्यावर आणून मी असं म्हणाला. या खोट्या स्टोऱ्या सांगून एजेला भडकवू नकोसा. तुझा नाव घे. यांच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवायचा आणि परत माझ्या आजूबाजूला दिसता कामा नये. तो आउट. एजे सर. इन्स्पेक्टर ताब्यात घ्यायला. मिस्टर साळुंके, यू आर अंडर अरेस्ट. तुझ्या लग्नाची पत्रिका माझ्याकडे आहे. एकदा डोळे उघडे ठेवून बघ. मी तुला सोडणार नाही जे. लीला माझी आहे. मी तुला सोडणार नाही याचे. काय करता तुम्ही? असं करू नका प्लीज. तुम्ही नात्याने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. पण मी तुम्हाला काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. तो माणूस किती वाईट आहे ते मला कळलंय. पण म्हणजे तुमचं आणि लीलाचं लग्न. थोडा माझं आणि लीलाचं लग्न होणार. तुमचे आभार मी कसे मानू मला खरंच कळत. याची काही गरज नाहीये. विराज, यांना घरी सोडायची व्यवस्था कर. आणि इथे काय झालं हे कोणालाही नाही करणार. डोंट वरी. गुड. आई, तुम्ही घरी चल. कम. नाही मी जाईन एकटी. मी जाईन माझी एकटी. नाही खरंच. काय मध्येच पार्क करतात? पार्किंग सेन्सच नाहीये. इथे कुठे बोलावलंय? हॅलो, ऐक. हे बघ, तुला ज्या कामासाठी बोलवलं होतं ना ते झालंय. हा, त्यामुळे तुला कोणी काही विचारलं ना तरी तू इथे सहजच आलीस असं सांगायचंय. आणि ऐक, मी बोलवलंय हे सांगायचं नाही, कळलं? अशी काय ही कमालच आहे. आधी म्हणाली, आता म्हणते काम झालं. अंकल, तुम्ही इथे काय करताय? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. ठीक आहे, विचारा. तू इथे काय करतेस? तुम्हाला काय करायचंय? उगाच ना मला फालतू प्रश्न विचारायचे नाही. बरं जाऊ दे. तुम्ही टेस्ट केल्यात का? तुझी स्टुपिडिटी दरवेळेला दाखवायची गरज नाहीये. हो, मला असं स्टुपिड विपिड म्हणायचं नाही. आणि म्हणायचंच असेल ना तर लकी चार्म म्हणा ना. मला सांगा, तुमच्या बरोबर काही चांगलं घडलं आज दिवसभरात? नाही. बाबा, इतके महिने चालू असलेला घोटाळा फायनली आज पकडला गेला. वी मस्ट से दॅट की आज खरंच खूप लकी डे होता. बरोबर ना? बघितलं, म्हटलं होतं ना मी. असो, पण त्या टेस्ट नक्की करून घ्या, कारण तुम्हाला शॉक मी नक्की देणार.
मला शॉक द्यायला तू पहिले ठीक राह. गो. खरं तर इतके वाईट नाही आहात तुम्ही अंकल, पण मी जे करणार आहे ना त्यात आपल्या दोघांचंही भलं आहे. झालं निघायचं. हो हो बाबा, निघू निघूया निघूया. तुमच्यासाठी मी ना असं उठसूट उठून कुणाला गिफ्ट वगैरे देत नाही. काय माहिती, कदाचित मी तुमची लकी चार्म असेल. छान मेहंदी काढायची हा आमच्या लीलाच्या हातावर. चला लागा कामाला. अगो बाई, थँक्यू. तुम्ही काही खाल्लत की नाही? हा आपलं घर समजूनच राहायचं. हा मी तुमच्यासाठी कोल्ड्रिंक पाठवू का? थोडंसं कोल्ड्रिंक घ्या. मी कोल्ड्रिंक पाठवते त्यांच्या. अरे काय चाललंय विश्वरूप? ती सजावट करणार आहेस तू अजून आता? हा झाले ना, आपल्या घरी आता पाहुणे आलेले आहेत ना, त्यांचं आगत स्वागत कोण करणार? खाण्यापिण्याबद्दल कोण बघणार त्यांच्या? मॅडम तुम्ही निश्चिंत राहो. कसं निश्चिंत राहू? अहो लोकांना खायला घालणं हा आपला खानदानी बिझनेस आहे. नमस्कार. इथे जेवढे पाहुणे आलेत ते सगळे पोटभर जेवणार त्याची मी खात्री देतो. जेवल्याशिवाय जायचं नाही, जेवल्याशिवाय जायचं दुर्गा नाही. तुम्ही तर जेवणच दुर्गा 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 कुठे आहे? दुर्गा हा दुर्गा मॅडम त्या इथे होत्या. नाही नंतर इथे गेल्या. मग ते सोड, राहू दे, मला सापडल्या. तो टेबल का रिकामा आहे, तिथे सर्व करा. जा लवकर जा. दुर्गा हा. काय तुझ्या मनाप्रमाणे झाली आहे ना सगळी तयारी? हो, पण तुम्ही औषध घेतलं का? घेतलं ग बाई, घेतलं. मगाशी अभिरामनंच मला घ्यायला लावलं. तुम्ही मुलं माझ्या पुढे काही पर्याय ठेवता का? आज औषध महत्वाचं आहे का येणारी सून महत्वाची आहे? आता बघ, नवीन सून आली की नाही घरी की मग ते बीपी आणि ते काय डायबिटीस वगैरे सगळं विसरणार आहे. अजून तरुण होणार आहे. हो हो, सगळं मान्य आहे मला, पण आता तुम्ही तिथे जाऊन बसा. कशाला दगदग करताय? हो ना, नवीन सून येणार असली तरी आम्ही जुन्या सुना आहोतच की. हो ग बाई हो, तुम्ही त्रिमूर्ती तर माझा मुख्य आधार आहात बाबा. आहोत ना, मग तुम्ही तिथे शांत जाऊन बसा. काही लागलं की आवाज द्या. हो, तुम्ही अजिबात दगदग करायची नाही. अरे बापरे, बसतय बसतय. तुमचे चेहरे असे का झालेत? कार्यक्रम आहे घरात, जरा हसरा चेहरा ठेवा ना. ही सगळी लोक तुमच्याकडे बघून काय म्हणतील? दुर्गा बहिणी, तुम्ही जरी लीलाला सासू म्हणून एक्सेप्ट केलं असेल तरी आम्हाला ते जमणार नाही. हो, आणि तुम्ही सतत पक्ष बदलता वहिनी. मग आम्ही कन्फ्युज होतो ना, आम्हाला कळतच नाही नेमकं कोणत्या पक्षात जायचं ते. मी सारखी सारखी त्या लीलाबद्दल वाईट साईड बोलत नाहीये. याचा अर्थ असा नाही होत की मी तिला स्वीकारलंय. म्हणजे मी तिला कधीच स्वीकारणार नाही. असं कसं? आजकाल तर फार प्रेमाने बोलताय तुम्ही तिच्याशी. हो ना, गप्पा काय मारता, टाळ्या काय देता, आम्ही बघितलं तुम्हाला. सरस्वती, आपण आपल्या मित्रांसोबत जसे वागतो तसं आपल्या शत्रूसोबत पण वागायचं असतं. म्हणजे त्यांची बाजू कळते आणि त्यांना मात देता येते. वा 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 वहिनी, तुम्ही ना, मी तुमच्या डाव्या बिंदूची पूजा करणार आहे. सरस्वती, तुमच्या पण उजव्या बिंदूची पूजा करणार आहे मी. पण आज वहिनी फर्स्ट. वहिनी तुम्ही ग्रेट आहात. हा, आता आपली ना परत एक टीम. टीम? आधी आमची टीम. सरस्वती, ते महत्वाचं आहे का आता? वहिनी, तुम्ही नक्की काय प्लॅन केलंय? म्हणजे आम्ही दोघींनी काय करायचंय? ते करण्याची आत्ता गरज नाहीये. लवकरच माझा प्लॅन तुमच्या डोळ्यांसमोर उलगडणार आहे.
मी तुम्हाला शब्द देते, एजंटचं लग्न त्या मुलीसोबत कधीच होणार नाही. ती मुलगी आपली सासू कधीच होणार नाही. वहिनी, मग तुम्ही त्या दिवशी आमच्या प्लॅनवरती का चिडलात? कारण तुमचा प्लॅनच तसा होता. त्यात अडकणार तुम्हीच होतात. माझ्या प्लॅनमध्ये बुद्धी जरी माझी असली ना, तरी सगळं काही ती लीला करणार आहे. त्यामुळे अडकली तर लीला अडकेल. आपल्या फॅमिलीच्या प्रतिष्ठेला धक्का सुद्धा लागणार नाही. नाचक्की होईल ती तिच्या फॅमिलीची, आपली नाही. ती लीला असं काहीतरी करूच शकते, हो ना लक्ष्मी वहिनी? नाही, मला मान्य नाही. तुम्ही लीलाला एकेरी नावानं हाक मारलेली मला अजिबात मान्य होणार नाही. लीला आई म्हणायचं. हो, नाही, पण आम्ही तर होणारी सासू आहे ना तुमची ती, मग तिला योग्य तो मान द्यायला नको. हो, लीला आई म्हणायचा. चला आता लवकर, तुमची लीला आई यायची वेळ झालेली आहे. तिच्या घरचे येणार आहेत, त्यांचं स्वागत नको करायला? चला 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 करूया. पुन्हा असा मूर्खपणा करू नकोस आणि गोंधळी घालू नकोस प्लीज. सगळं व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू दे. कुठे गेल्या आज ह्या मारायला? हं? नको तेव्हा त्या दरवाजात त्यांच्या बसून टकामका माझ्या घराकडे बघत असतात. आज कुठे गेल्यात मारायला? एक जण दिसत नाही. सुप्रिया, ए सुप्रिया, ए मंजुळा, अगं काय करतेस घरात? अगं बाहेर येऊन बघ तरी. बघ ना, माझ्या जावयाने किती मोठी गाडी पाठवली ती. सुप्रिया, ए सुप्रिया. ए कालिंदी, कशाला इतकी जाहिरात करते? आनंद आहे ना मी, म्हणून. आणि मला आनंद झालाय, तो सगळ्यांना कळायला नको का? आणि सगळ्यांना हेही कळायला हवं आपल्याला किती मान मिळतो. तिला श्रीमंताच्या घरी जाते ना, हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण तिला किती अवघड जाणार आहे कळतंय का तुला? मला टेन्शन आलंय. अगं तिला ते घर सांभाळायचंय. काय तुम्ही तिला नाही सांभाळायचं? अहो ते घर सांभाळायला 10 नोकर आहेत त्यांच्याकडे, आणि त्यातून काही काम उरलंच आहेत की त्या सुना, त्या करतील काम. तुम्ही ना त्या प्रसंगाची मज्जा नका घालू. काय तू? अगं बाई, अहो बघितलं, छान दिसतीये नाही? अगं माझं सोना ग, किती गोड दिसतोय. कालिंदी, केवढी मोठी गाडी आहे ग? एजंटनी पाठवली? पाठवली काय? मी नको नको म्हणत होते, जबरदस्तीने पाठवली. बरं आहे बाबा तुमचं. लीला, अगं ते तुझ्या सासरच्यांनी दागिने दिले होते, जड दागिने. त्याची पिशवी घेतली? नाही, तुला जड होत असेल ना उचलायला तर बाबांना सांग. हा ते घे. घ्या. आणि अगं भरजरी, अगं बघताय का? काय भरजरी कपडे घातलेत. नाही त्यांनीच दिले, डिझायनर ठेवला होता खास तिच्यासाठी. डिझायनर कपडे. काय कळतंय का? डिझायनर. जळलं मिलं तुमचं. काय नाक्यावरच्या फाटक्या त्या संतोष टेलर कडून शिवून घे तबला. तुम्हाला काय कळणार डिझायनर? राहू दे. निघायचं का आपण? तुझा इथला कार्यक्रम संपला असेल तर निघूया. पुढच्या कार्यक्रमाला जायचंय ना आपल्याला. झालं का सगळं? आजचा कार्यक्रम चांगला पार पडतोय का बाई? चांगलाच पार पडणार.
चल बाळा ये 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 सोना चला हो, चला ये हा बस बस नीट बस हा एसी आहे ना फुल करा फुल एसी गाडी पाठवली चला ग येते ए लक्ष ठेव घरावर अशी बोलते जशी काय स्वतः जन्मापासूनच होती श्रीमंत. हॅलो. आपण प्लॅन केलाय खरा, पण एजेला सगळंच माहिती आहे. एजंटना माहित असून काहीही फरक पडत नाही. आपल्या इथे आपला समाज आपलं घर चालवतो, आपण नाही. एकदा का एजंटची बदनामी चार चौघात झाली ना की आपलं काम आपोआप होणार. म्हणून आता स्वतःचं डोकं बंद करा, गप्प बसा आणि मी जे सांगतोय तेच करा. मला पोलीस स्टेशन मधून बाहेर उगाच नाही काढले मी. एजेचा माझच तसा आहे रे, पण काळजी करू नकोस. मी अहो साहेब सोडा ना मला साहेब. अहो तो एजे एक नंबरचा फ्रॉड आहे. अहो सोडा, असं काय करताय? ए गप कर त्याला. अहो साहेब साहेब अहो ऐका ना मी काय. हा तर मी काय म्हणत होतो, आपण काहीतरी करू जुगाड. तुला परत आणू दुटीवर. अहो साहेब साहेब अहो ते एजेने माझी बायको पळवली साहेब. अहो वाट लागली सगळी. मागे आवाज कोणाचा आहे रे? काय तमाशा लावलाय? अरे आठ टाकल्यापासून हा असाच कोकलतोय. काहीतरी म्हणे एजेने याची बायको पळवली. डोक्यावर पडलाय. हा माणूस कामाचा आहे निलेश. नाव काय त्याचं? सुरेश विलास साळुंके. आज लीला तुझी होणार म्हणजे होणार. बसा बसा तुम्ही हा बसून घ्या हा. मॅडम मॅडम हळू काय ताशा वाजंत्री कशासाठी? मॅडम लीला मॅडम आणि त्यांचे घरचे आलेत. अगं बाई आले का? तू हो पुढे हो पुढे पुढे पुढे. ए दुर्गा सरस्वती इकडे या. लक्ष्मी ये. लीला आणि त्यांच्या घरचे आले सुद्धा. चला स्वागताची तयारी करूया. चला तुम्ही पुढे वा पुढे वा पुढे वा. सुखी राहा. लीला तू आता माझ्या अभिरामची बायको होणार आहेस. माझी सून. जहागीरदार कुटुंबात तुझं स्वागत आहे. ये. बघ ना तुम्हा दोघांची जोडी अगदी राम सीतेची जोडी वाटते. अगदी अगदी